ते शिलारला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे टीम न्यू संघर्ष मीठपाडा या संघाकडून इथून मात्र आमंत्रित केले गेले आणि विराज स्पोर्ट शिलार अर्थातच उमेशजी सोनावणे 1200 यांच्या मुलाच्या नावानं सुपुत्राच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पाणी पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाणी पाठवा. चला आपण करूयात इथून मात्र मॅचला सुरुवात. निखिलेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर दिवस क्रमांक दुसऱ्यातील पहिलाच बॉल इथे मात्र 10:20 डिलिव्हर केला गेला आहे. इथे मात्र फटका खूप सारा चांगला होता पण त्याच्यानंतर आपण जर का इथून मात्र बघितलं तर तितक्याच चांगल्या पद्धतीने फेस केलं आणि क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. तरी आपण इथून मात्र पाहत आहे एक धाव पळून पुढे केली गेली. एकेरी धावेने संघाचं खातं खुल्लं करत असताना विराज स्पोर्ट शिलार संघाचा धावसंख्या 1 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिलेश सध्या तरी दाखवत असताना आपण पाहत आहे. चला निखिलेश आपण घाई करा ही नम्रतेची विनंती आम्ही आपणास करतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा बॉल उडवले गेले या चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं आपण लेट पोहोचताना पाहायला मिळतो आणि चेंडू अडला तिथे मात्र पडल्यानंतर आपण पाहताय सकाळच्या सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली सुरुवात बेसिक ना क्रिकेटच्या बेसिकला महत्त्व देऊन करत असताना आपण पाहताय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 3 या अंकावर गोलंदाज या. ओ पुढचा बॉल यावेळेस काय घडतं आपण इथून मात्र जर का बघितलं तर नक्कीच एक धाव तर पूर्ण झाली आहे इथे मात्र धाव घेतली जाणार नाहीये.
गोलंदाज सय्यार. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. नमस्कार. जय शिवराय, जय श्रीराम. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक मालबिडी आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे, सेच खेळाडूंचे मी रोहित गोरले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आजचा आपण पाहायला गेलं तर स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना पाहतोय. विराट स्पोर्ट्स शेलार विपक्ष मिठपाडा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज निखिलेश यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. दुसरं षटक घेऊन येतील दिलखेश. स्ट्रायकर एंडला असेल धीरज. उद्यात सामन्याकडे दिलखेश सज्ज असेल दुसरं षटक हाताळण्याकरिता. सामोर जाईल फलंदाज धीरज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नक्कीच चुकी घडतीये. बिमर हाताला पंच आम्हाला कळवतील हा नो चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर चुकी केली आहे. नक्कीच दिलखेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा आपण जर का बघितलं तर आमचे सदी समालोचक रोहित यांनी इथून मात्र पोहोचवले गेलं. प्रीहिटचा चेंडू होता. या दिशा दर्शवली गेली आहे. स्ट्रोक चांगला होता. डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होणारा हा चेंडू सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत एकंदरीत जर का आपण बघितलं तर एक धाव इथून मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 7 या अंकावर ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ खाल्लाच झालाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. बेसिकला महत्त्व मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबलचा खेळ सध्या तरी जारी आहे. धावसंख्या 9. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो उडवला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक करेल प्रयत्न पण चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4.
इथून मात्र चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावत संख्या 13 या अंकावर. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज सय्यद. यावेळेस पंच आमच्याकडे वळतील इशारा पोहोचवला जाईल. व्हाईट बॉलचा आपण इथून मात्र पाहत आहे. व्हाईट बॉल इथून मात्र हाताळला गेलाय. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक. once again व्हाईट बॉल. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र हाताळले जात आहेत आपण पाहताय. स्ट्रोक चांगला होता पण पाहिजे तेवढी ताकद सध्या तरी या स्ट्रोकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. खूप कमी किंवा एक जास्त वेळानं क्षमस्व जास्त वेळानं थ्रो केला गेला. लेझी थ्रो असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. थोडंसं कमकुवत क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहत आहे. 2 धावा अंकित केल्या गेल्या. धावसंख्या क्रिकेट विश्वजगतातील अशुभ आकडा 17 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. बाजूला जो संघ प्रॅक्टिस करतोय त्यांना विनंती असेल की आपण कृपया करून तिथे प्रॅक्टिस करू नका. व्हाईट बॉलचा इशारा आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. प्रॅक्टिस कोणीही करू नका आमच्या स्टेजच्या बाजूला, ही नम्रतेची विनंती असेल. लखलखत्या ट्रॉफी सुद्धा सध्या तरी आपण इथून मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. आणि एक नवीन डिझाईन आहे भूमिक स्पोर्ट्सच्या मार्फत जी सध्या तरी आपल्याला इथे मात्र पोहोचताना पाहायला मिळते आहे. आणि भूमिक स्पोर्टनं एक वेगळी डिझाईन इथे केली. आपण लाईव्ह टेलिकास्टला तदनंतर सुद्धा दाखवूयात. श्रावण ठाकरे यांच्या संकल्पनेतून आपण इथून मात्र पाहताय. सध्या ते ट्रॉफीज बनवल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चूक कुठल्याही पद्धतीची केली गेली जाणार नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आत्तापर्यंत इन्क्लुडिंग वाईट नो पकडले तर 10 चेंडू या गोलंदाजाने डिलिव्हर केलेत. षटक संपलाय. इथून मात्र क्रमांक 2चं धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10-10च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्यात 2 षटकांमध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता निमेशला इथे मात्र आमंत्रित केले गेले आणि पहिलाच बॉल निमेशचा आपल्याला इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळला जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी अतिरिक्त चेंडूंचा जो भरणा आहे तो थोडासा सर्वाधिक पाहायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस पहा. व्हाईटचं अपील बॅटरकडून पाहायला मिळालं. स्ट्रॉंगली अपील सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पंचांचे स्टॅच्यू स्तब्ध
या परिस्थितीमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. तर फेकी निर्धाव डॉटबॉलच्या स्वरूपात सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. अपील निखिलेशकडून गेलं गेलं. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज या ओ हो यावेळेस यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि गोलंदाज निमेशकडून वाकवल्या गेल्या. विकेटचं बदल, फलंदाज बाद. श्री रामचंद्राचं गीत आपण पाहिलं आणि रोहित सर आपण बघितलं तर ज्या धर्मध्वजाला पाडण्याकरिता परराष्ट्रातून असंख्य शक्ती आल्या, तो धर्मध्वज आपल्याला 25 तारखेला प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरावर पाहायला मिळाल्या. जो श्री राम का नाही वो किसी काम का नाही. ज्याला छंद नाही श्रीरामाचा तो देह काय कामाचा. बोलो जय श्रीराम. सुरेख गीत आपण सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र ऐकतोय. जरूर हे गाणं कंटिन्यू करूयात. षटकातील पुढचा बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. फाईन लेगच्या चित्रामध्ये थोडासा ट्रॅव्हल होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल अंकित होती आणि सिंगल धावसंख्या 22 या अंकावर. प्रभू श्रीरामचंद्राचे दास आणि शेलारचे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. शेलारचा मारुती राया आपण इथून मात्र पाहिलं आहे. जागृत देवस्थान आणि त्याच नावानं अनेक शेलारकर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल धावसंख्या 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निमेश सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. काय घडतं तिथे मात्र क्षेत्ररक्षक केला गेला होता तैनात. फटका फसेल, सोप्पा जेल. विकेटचं बदल, फलंदाज बाद. तंबूच्या आश्रयाला. मला एकत्रित करून जी स्पर्धा आयोजित केली, अर्थात सतीश लोणे इथे उपस्थित होतात. वेलकम सतीशजी लोणे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जो बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय. धावसंख्या 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखवलोय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटनं खेचून मारलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून पाहत बसलाय. चेंडू निघून चाललाय बाउंड राईनच्या पलीकडे. चौकार 4. गोलंदाज सय्यार. व्हाईट बॉलचा इशारा. पंच सध्या तरी दर्शवतात दिशा भरकटणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत ऑफिशियली 5 चेंडूची डिलिव्हरी झालेली आहे. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहत असताना, बाकी राहत असताना धावसंख्या 27. गोलंदाज सय्यार. ओहो, बॅटची कडा होती. स्वीट व्हॉइस पोहोचला होता आमच्याही आणि पंचांच्याही कानापर्यंत. कलेक्ट झालं असतं तर एक वेगळं चित्र डेफिनेटली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 27.
चला नेक्स्ट मॅच आपल्याला भेटेल MCC मापोली आणि किंग मेकर मापोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. MCC मापोली आणि किंग मेकर मापोली दोन्ही मापोलीची संघ एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित झाले. चौथं षटक जसं संपेल तसं आपण त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. चला ओव्हर टू ग्राउंड. आपण मैदानाच्या दिशेने इथून मात्र जाऊयात. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता समीरला आणले गेले आणि समीरच्या पहिल्याच बॉलवर पळून 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात. फलक 2 धाव्याने पुढे सरसावत असताना 29-29 थोडंसं संत गतीने धावसंख्या इथून मात्र प्रवास करताना पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद इथून मात्र दिला गेला जात नाहीये विराज स्पोर्ट शिलार संघाकडून. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेस उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय, तकदील केलं गेलंय चेंडूला. चाललाय 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 चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू सो मच. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे. पहिल्या मॅचला तरी आपण नवीनच चेंडू इथून मात्र प्रोव्हाइड करतो कारण चेंडू जुना व्हायला वेळ लागतो. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 35 या अंकावर. जे कोणी 10वी 12वीला असतील नक्कीच आपण पाहताय 35 या अंकावर धावफलक आहे. 10वी 12वीला जर कोणी असेल तर हा आकडा आपण कृपया करून लक्षात घ्या. 35% काठावर पास हा आकडा आपण पाहताय. आमच्या कॅमेरामॅनला खूप सारा महत्त्वाचा आकडा होता हा. रुपेश दादा माहिती पोहोचवत आहेत आमच्यापर्यंत. तुषार शेलार यांना पाहताय आपण, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आकडा होता. आणि चला आता सीधी बात न बकवा जाऊयात मॅचच्या दिशेनं. 35 या अंकावर धावफलक पाहायला मिळाला. खूप वेळ चेंडू हवेमध्ये तिथे मात्र पाहायला मिळाला होता. झेलचा आपण विचार केला तर चांगला प्रयत्न होता. धावत येऊन झेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नव्हतं. आणि एकंदरीत जर का आपण बघितलं तर चेंडू इतकाही डीप नव्हता किंवा इतकाही वेग त्या क्षेत्ररक्षकाचाही जास्ती नव्हता. ॲटलीस्ट झेल होणं गरजेचं होतं, जे की इथे मात्र पाहायला मिळालं नाही आहे. थोडीशी चूक मात्र जरूर घडली आहे. 2 धावा पाहायला मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या वरतीनं 37-37. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस पंच इशारा दर्शवतील. लेग स्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला, जो की वाईट स्वरूपात इथून मात्र दाखल होताना आपण पाहत आहे. धावसंख्या 38-38. चला गेम करूयात आपण इथून मात्र स्पीडअप थोडंसं. फ्लॅटनं चेंडू निघालाय बाउंड्राईच्या पलीकडे. 1 बाउन्स क्लिअर करून चौकार 4. त्या बाते सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकलंय. ओहो हो, पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. स्टायलिश फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा. अंतिम काही चेंडूंवर अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये.
सतीशजी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॉल कोण देतोय? येस, कॉल कोण देतोय? MCC मापोली इथून मात्र पण नाणेफेक विन झालाय किंग मेकर मापोली. निर्णय काय असेल? फिल्डिंग. ओके, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला चांगली फिल्डिंग करा. आणि तू नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? फिल्डिंग. पण आता बॅटिंग आले, काय गेम प्लॅनिंग आहे? काय नाही, गेम दाखवू आपला ग्राउंडमध्ये. नक्कीच, धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. नाणेफेक कक्षातून न्यूज येते, नाणेफेक विन होतोय. किंग मेंबर मापोली आणि MCC मापोली संघाला आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस सर. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यामधील फर्स्ट इनिंगचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 50. 51 धावाचं आव्हान ठेवलं गेलंय मिठपाडा संघासमोर. चला शेलार संघ जास्त वेळ दबडू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि मिठपाडा संघ आपली सलामीची पारंपरिक वैयक्तिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला तर वलियात सामन्याकडे. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निमेश आणि महेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिलं षटक घेऊन येतील. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज स्वप्नील. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय महेंद्र यांना. नॉन स्ट्राईक एंडला असतील निमेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज पाहतोय स्वप्नील. तोच स्वप्नील फलंदाजी करत असताना 2 चेंडू त्याने खेळले होते, त्यामध्ये 1 चौकार आला होता. लीड्स प्ले सामन्याला सुरुवात होईल. चला जास्त वेळ खर्च करू नका. चला गोलंदाज जास्त वेळ वॉर्मअप करू नका. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच जास्त वेळ घेऊ देऊ नका. चला वरियात मॅच कडे लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू हाताळेल स्वप्नील. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. लाऊट अपील केली होती, तर अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी. असं नंतर पहिलं निर्धाव चेंडू आलाय.
पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, थोडंसं वलन घेतलं, उचली प्राप्त केली. त्याच नंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय. पाहूया दुसरा चेंडू असेल स्वप्नील. यावेळेस नक्कीच आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा अपील केली आहे. तर अजून एक निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच या आधीचा लेंथचा जर विचार केला तर थोडी मागे ठेवली होती, त्याच नंतर यावेळेस पाहिलं तर थोडी पुढे लेंथ ठेवली होती. सदानंदजी घोडविंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ऑफ साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत. मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. श्री गणेशा केला जाईल, खातं ओपन केलं जाईल आपल्या संघाचं एका धावेने. आता मात्र पाहायला गेलं तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे एक. सलगची 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल पाहायला मिळते. आता स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज महेंद्र. पुन्हा एकदा सज्ज असेल स्वप्नील. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय महेंद्र. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारतील. पहिला हादरा मिठपाडा संघाला. या ठिकाणी शुभ आगमन झालंय सदानंदजी घोडविंदे साहेब यांचं. यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर पिच चेंडू होता, नक्कीच त्यावर मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते हर्षद. कोणत्याही प्रकारची चूक न करता पुढे सरसावत आले आणि झेल स्वीकारली आहे. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निखिलेश. की चौथ्या चेंडूवर एक विकेट आलाय आतापर्यंत एक धाव. यावेळेस मोठा प्रहार पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते, मात्र चेंडू रोखू शकले नाहीये. झेल सुद्धा सुटतोय. चौकार आलाय. आता मात्र विजयाकरिता 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. दुसरं षटक घेऊन येतील हर्षद. नक्कीच तोच हर्षद ज्याने क्षेत्ररक्षण करत असताना संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीचं सोनं करताना पाहिलं होतं. कोणत्याही प्रकारची चूक न करता त्याने झेल स्वीकारली होती आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. तोच हर्षद आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण तर उत्कृष्ट पद्धतीने केलंय, मात्र आता गोलंदाजी कशा प्रकारे करणार आहेत पाहूयात. शिलार संघ जास्त वेळ घेऊ नका, आपण खूप वेळ खर्च करत आहात.
चला तर वलियात सामन्याकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन आले तर हर्षद सुरुवात करतील आपल्या स्पेलला. यावेळेस पहिला चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. नक्कीच त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक होते मात्र एका अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकले नाहीयेत. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकले असते आणि क्विकली जर थ्रो आला असता तर नक्कीच धावबाद ठरू शकले असते फलंदाज. मात्र एक चोरटी धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साईडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आलाय 6 धावांसाठी षटकार. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता. त्यावर पुल केलाय आणि सक्सेसफुल ठरताना आपण फलंदाज पाहिलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 12. निखिलेश याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. याआधी एक चमकार आला होता. त्याच नंतर एक षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षद. एक षटकार आलाय त्यानंतर कमबॅक करतील का? यावेळेस नक्कीच दबाव पाहतोय गोलंदाजावर. नक्कीच एक षटकार आल्यानंतर दबाव पाहतोय. षटकार आल्यानंतर लगेच थोडीशी लाईन बरकट आहेत. दिशा इन चेंडू अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 13. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील प्रयत्न करतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आणि त्यामध्ये यश प्राप्त करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय साहिल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर पिच चेंडू होता. ऑफ साईडला एक्झिक्यूट केला होता. मिस टाइम शॉट होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक होते सीमारेषा लगत. खूप दूरवरून आले. अगदी 30 यार्ड सर्कलच्या जवळ येऊन झेल स्वीकारलाय. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निखिल. नक्कीच षटकार आला त्यानंतर वाईड आला त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं गोलंदाजाला. स्लोवर वन चेंडू हाताळला होता. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. धाव बाद करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र एक चोरटी धाव पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करताना पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी एक धाव नव्हती त्या ठिकाणी पहिली धाव चोरटी पाहायला मिळेल. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तर 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय फलंदाजाने. धावसंख्या झाली आहे 15. चार चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 15. पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस नक्कीच आपल्या स्टेप मध्ये चुकतायत. स्टेप मध्ये थोडीशी चूक घडते. त्यानंतर आपण पाहिलं स्वतःला थांबवलंय. कारण स्टेप मध्ये ज्या वेळेस चुका होतात त्यावेळेस नक्कीच चुकीचा चेंडू हाताळला जातो आणि त्याचा परिणाम काहीतरी वेगळंच आपल्याला स्वरूप पाहायला मिळतं. म्हणून स्वतःला थांबवलं. यात यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय अराउंड द कार्पेट. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुद्धा सहज पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकावर.
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. दुसरं षटक कुठेतरी महागडं ठरताना आपण पाहिलं. यावेळेस नक्कीच केलून काढले क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न झालाय, जेल सुटली आहे, जीवनदान दिलं जाते, आयुष्यमान भवसा आशीर्वाद दिला गेलाय. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आता पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि विजयाकरिता बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल आता विजयाकरिता मिठपाडा संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच मित्रांनो, उन्हाचा तडका आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा किती ऊन आहे. म्हणूनच आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळेल राहुल. यात राहुल कशा प्रकारे कामगिरी बजावेल आपल्या संघासाठी. या आधीचं षटक थोडस मागणं ठरलंय. राहुल पहिल्या चेंडूवर लाईन पाहावी लागेल. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील, आम्हाला दर्शवतील हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव आणि दिशाहीन चेंडूने सुरुवात केली आहे या षटकाला. तेच तरार मारा करायचा होता, थोडेसे लाईन मध्ये बरकटले. त्याच्यानंतर पंचांनी लगेच आमच्याकडे वळून निर्णय दिलाय की हा दिशाहीन चेंडू असेल. पुन्हा एकदा राहुल यावेळेस नक्कीच गेलून काढलाय. तडमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. आलाय 4 धावांसाठी चौकार. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, केलून काढलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 23. नक्कीच पहिला दिशाहीन चेंडू हाताळला, त्याच्यानंतर शॉर्ट पिच चेंडू त्यावर पनिष्ट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, मात्र जेल स्वीकारू शकले नाहीयेत. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. नक्कीच डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, दूरवरून आले, प्रयत्न केले, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नव्हते. मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलंय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 25. पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच सोडून दिलाय. पाहिलं आणि नंतर सोडून दिलं. वाईट चेंडू असेल. अजून एक दिशाहीन चेंडू आलाय. अजून एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 26. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर थांबलेत. नक्की शॉट केल्यानंतर थोडेसे धडपडले होते, त्याच्यानंतर स्वतःला सावरलं. नंतर एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होता, मात्र त्याला थांबवलं त्या ठिकाणी आणि एक धाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पळून पूर्ण केली गेली. धावसंख्या झाली आहे 27. पुन्हा एकदा राहुल यावेळेस ऑन साइडला उडवला. यावेळेस नक्कीच चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय षटकार.
धावसंख्या झाली आहे 33. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा स्पेल आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 33. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे मिटपाडा संघाला विजयाकरिता. पुन्हा एकदा सज्ज असेल राहुल. नक्कीच लेंथ आधीच ओळखली होती, त्यानंतर एक्झिक्यूट केला. यावेळेस फुल टॉस चेंडू त्यावर फुल टोल केलाय. मिड विकेटला आहेत क्षेत्ररक्षक. थोडीशी चूक घडते, त्यांच्या डोक्यावर चेंडू जाईल एका टप्प्याच्या साह्याने. चौकार. नक्कीच फुल टॉस चेंडू होता, त्यावर फटका सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं चूक घडली. जज करू शकले नव्हते. एका टप्प्याच्या साह्याने क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू गेलाय हुलकावणी देत. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि धावसंख्या झाली आहे 37. समीकरण चेंज होताना पाहतोय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता. यावेळेस त्या ठिकाणी खेळून काढलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबाची संधी निर्माण झाली आहे, मात्र थ्रो गॅदर करू शकले नाहीयेत. एक चोरटी धाव पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एक धाव होती तिला दुसरी मध्ये कन्वर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चपलाही पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मध्ये ताळमेळ पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या अंकावर. आता मात्र क्वेश्चन पाहतोय 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता. मिटपाडा संघाला प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात जर मोठा फटका आला तर सोने पे सुहागा. नक्कीच 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना आपण आता पाहणार आहोत गोलंदाजीसाठी कोणाला घेऊन येतील शेलार संघ. गोलंदाजीसाठी आता मात्र गोलंदाज आलाय धीरज. फलंदाजी करत असताना नक्कीच आपल्या संघासाठी काही करू शकले नव्हते, मात्र इथून पुढे आपल्या संघासाठी पुन्हा एकदा काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे. तर त्या संधीचं सोनं करतील का? संघाला विजय मिळवून देतील का धीरज? 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. या सामन्याकडे सुरुवात होईल चौथ्या षटकाला. पहिला चेंडू पाहिलं, लेंथ लाईन पाहिली फलंदाजाने आणि सोडून दिलाय. नक्कीच दिशाहीन चेंडू असेल, पंच आम्हाला दर्शवतील. राजेंद्र बजागे सर, जो सबकी बजाते वही राजेंद्र बजागे सर. यात पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस नक्कीच मिस टाइम शॉट आहे. खूप वेळ लावत आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल. 1 मोर विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, बोट फिरवली होती. स्लोवर वन पाहायला मिळाला, त्यावर नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट होता, एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. ऑफ साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली आहे. फलंदाज बाद झालाय. निखिल डगआउटच्या आसऱ्याला परतलाय. आता नवीन फलंदाज येईल समीर. इथून पुढे मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 11 धावा. नवीन आलेला फलंदाज समीर. उलियात सामन्याकडे. धीरज
यावेळेस लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वन मोर विकेट डाऊन. समीर बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आलाय तन्मय. जणू की समीर याने सांगितलंच होतं येताना मैदानाच्या आतमध्ये निखिल यांना की तू चल मी आया. नक्कीच आल्या आल्या परताना सुद्धा पाहिले मैदानाच्या आतमध्ये समीर यांना. आता मात्र नवीन फलंदाज आलाय तन्मय आणि गोलंदाज आता हॅट्रिक वर असेल. धीरज जॉनना हॅट्रिक. दोन्ही चेंडूवर 2 विकेट आलेत. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच एक धाव मिळेल. स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय. निमेश याला स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे मीठपाडा संघाला विजयाकरिता. आणि धीरज नक्कीच मी उल्लेख केला होता फलंदाजी करताना काही करू शकले नव्हते. मात्र यावेळेस काहीतरी करून दाखवलंय. मात्र सामना अजून संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तेज तरार मारा जागते रहोचा आदेश देणारा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वेगदारण केला आणि निखिलेश शेलार. मॅच संपल्यानंतर आपण समालोचन कक्षाशी येऊन संपर्क साधायचा आहे. बोलूयात सामन्याकडे. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही चेंडूवर 2 मोठे प्रहार करावे लागतील निमेश यांना. यावेळेस खेळून काढल्या ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत ते येतील उचलून फेक करतील. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. धावबाद होईल का फलंदाज? यस, फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. चला फलंदाज लवकर या. स्पीडअप करा. धावत ये दादा. धावत या. तुमचा सुद्धा थोडस वॉर्मअप होईल. सर्व संघांना विनंती आहे की आपल्यासाठी भरपूर जागा आहे बाजूला बसण्यासाठी. आपण ज्यावेळेस समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन बसता त्यावेळेस तुम्ही खूप आरडाओरडा करता, डिस्टर्ब होतं. तर विनंती आहे की बाजूला जागा आहेत झाडाच्या सावलीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी विश्रांती करू शकता. यावेळेस